धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. नेहमीप्रमाणेच आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आम्ही इथे स्टुडिओमध्ये अशा एका माणसाला आमंत्रित केलेलं आहे की ज्याच्याकडे सुरुवातीला अगदी त्याचा एक छोटासा धंदा होता, परंतु त्या धंद्यात त्याला इतकं अपयश आलं की पुढे खायचं काय इतकी त्याच्यावर पाळी आली. परंतु मनाची परिस्थिती कुठेही न ढासळू देता त्यांनी उभारीने एक दुसरा व्यवसाय करायचं स्वप्न उराशी बाळगलं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं. आणि उतरलं नव्हेच तर त्याच्या आज नावलौकिक, त्याच्या नावाचं सगळीकडे अगदी गवगवा आहे. कोण आहे बरं अशी व्यक्ती? त्यांची आधी ओळख करून घेऊया. ते आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मुक्काम पोस्ट वलप या गावातून, म्हणजे अगदी मुंबईच्या जवळच हे गाव आहे. आणि त्यांचं नाव आहे नामदेव नाना पाटील. नमस्कार. यांच्याविषयी अजून एक सांगायचं झालं तर स्वतः फारसे शिक्षित नसून देखील त्यांनी आज जो मत्स्य व्यवसाय आणि त्या अनुषंगाने मत्स्य व्यवसायामध्ये संवर्धन जे मत्स्यबीजाचं केलं जातं ते अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल किंवा आज त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप एक फार मोठ्या प्रमाणावर झालंय, इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास आज आपण त्यांच्याशी गप्पा मारत जाणून घेणार आहोत. माझी मॅडम 2 दुकानं होती. किराणा दुकान व्यवसाय करता करता नोकराई उधारीमध्ये बुडलो. अच्छा. उधारी बुडली. मग काय व्यवसाय करायचा, 1-2 महिने असे विचार करून गेले. नोकरी करून तर कुटुंब भागणार नाही, हो. मग कुठलं व्यवसाय करायचं? मोठं कुटुंब आहे, 4 भाऊ. मग मी मच्छी व्यवसायाकडे वळलो. बरं, मच्छी व्यवसाय करायचे त्याच्यासाठी एक तलाव घेतलं एका माणसाचं वापरण्यासाठी. त्याने बिन भाड्याने आम्हाला तलाव दिलं. तलाव नुसतं घेऊन भागत नाही तर त्याची माहिती पाहिजे, त्याचं बीज उपलब्ध पाहिजे, त्याच्यात किती प्रॉफिट आहे हे माहिती मिळवण्यासाठी आम्ही खोपोली मच्छी बीज केंद्र शासनाकडे जायला लागलो. त्याच्याकडे माहिती मिळवण्यासाठी त्या साहेबांकडे दररोज जायचो. इथून पनवेलची एक त्याही मग एक ट्रेनिंग ठेवली 3 दिवसाची. त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली. त्याच्यानंतर पनवेलला खारलँडकडे मत्स्यशास्त्रज्ञ होते, त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली 3-4 वर्ष. असंच मॅडम ट्रेनिंग करता करता आम्ही 5 वर्ष आमची शिकून गेली. 5 वर्षानंतर आम्हाला थोडेफार पैसे मिळाले, 40-50 हजार रुपये. जेव्हा तुम्ही मनाशी ठरवलेत की आता मच्छीचा व्यवसाय करायचा, मत्स्य व्यवसाय, परंतु कसं आहे नामदेवजी, तुमचं आधी होतं किराणा मालाचं दुकान, 1 नव्हे 2 होती. म्हणजे तुमची संपूर्णतः व्यवसायाची जी एक बाजू होती ती खूप वेगळी होती. आणि एकदम ती उलटून जेव्हा मत्स्य व्यवसाय करायचा किंवा मच्छीचा व्यवसाय करायचा, हे कसं काय मनात आलं? मनात आला तर व्यवसाय तर मोठा करायचा आहे आपल्याला, भांडवल नाही. मग ते प्रशिक्षण घेतलं आम्ही खोपोलीला, खारलँडला. मग आता पैसा कुठून मिळेल? मग आम्ही असे खेडेगावातनं उसने किंवा वेजी पैसे घेऊन ते आमची कमाई सर्व त्याच्यातच जायची. मग आम्हाला एका माणसाने मार्गदर्शन केलं ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी का तुम्ही सिंडिकेट बँकेकडे जा. त्या बँकेत गेलो. ते साहेब बोलले नाही, तुमच्या गावात कर्ज द्यायचं नाही, तुमच्या गावातले लोक कर्ज फेडत नाही. 2-3 लोकांना कर्ज दिलेलं आहे, म्हशीवाल्यांना, दुकानवाल्यांना. ते कर्ज फेडत तर नाहीच आहेत आणि ते उलट उदंड बोलतात आम्हाला, म्हणून आम्हाला वलपला द्यायचंच नाही. बोले ठीक आहे साहेब, देऊ नका, मला बसू द्या, चहा तर द्या. ते चहा, तुम्हाला चहा पाजायला तुम्ही का माझे पाहुणे आहेत का, असे साहेब बोलले. ते साहेब स्वभावाने कडक होते पण मनाने अगदी चांगले होते. तर त्याने सांगितलं असं साहेब माझा हे मच्छीचा तलाव आहे आणि मी 1.5-2 लाख रुपये मी उत्पन्न करतो, पण माझे अर्धे पैसे व्याजानेच जातात, माझ्या घरात मी काही मिळत नाही. ठीक आहे, आम्ही सकाळी येतो. बँकेचे मॅनेजर व बँकेचे त्यांचे PA हे दोघे तलावावर सकाळी आले. तलावावर त्यांना मच्छी दाखवली, मच्छी बघितली. त्याही हा चांगला व्यवसाय, ठीक आहे नामदेव, तू एक गॅरंटेड घेऊन ये, तुला लोन देतो. आम्ही बँकेत गेलो. आम्हाला 50,000 लोन त्याही मंजूर केली आणि सांगितलं, त्याही मार्गदर्शन केलं पहिला मला का हा धंदा करता वेळे
ही बँक तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठीच आहे, परंतु बँकेचे काही नेम आहेत. तुम्ही जसं कर्ज घ्याल, तुम्ही कर्ज घ्याल तर बँकेत जायचंच नाही असं ठरवतं. तुमचा एखादा हप्ता ठकला तरी बँकेत जाऊन सांगा का मी पुढच्या महिन्याला 2 भरेन 3 भरेन. बँकेशी प्रामाणिक राहाल, बँक तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल बनवेल. जसं त्या साहेबांनी सांगितलं तशी माझी प्रगती होत गेली. मला हा तलाव तुमचं व्हायला पाहिजे असं सांगितलं बँकेच्या साहेबांनी. हा तलाव माझा झाला. त्याच्यानंतर 1 तलाव का दुसरं तलाव भाड्याशी घेतलं, 2 तलाव मी पार्टीवेल जाग्यात बनवलं, असे एकूण 4 तलाव केलं. आता 12 मच्छी विकण्याची कशी, आपण जेवढी मच्छी सोडतो तेवढी मच्छी आपण जर विकली दुसरी मच्छी होईल कुठली. पण कुठलाही धंदा जेव्हा आपण सुरू करतो की तुम्ही जे कर्ज मागायला गेलात त्याच्या अगोदर छोटीशी उभारणी तुम्ही केलेली, तुमचं तळाळ तुम्ही घेतलेलं वगैरे, तर ही कशी काय गोष्ट केली, म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा पैसा तो कुठून जमवलात, ती जागा कशी मिळवली, याविषयी सांगा. जागा एका नातेवाईका माणसाची होती. ते बोलला तू व्यवसाय करतो, भाडा देऊ नको, तुझा व्यवसाय चांगला चालला तर मला भाडा दे. बरं. नंतर ते 2000 सालाला त्या माणसाने राईस मिल टाकण्यासाठी तलाव तो विकायला काढला. मी बँकेच्या साहेबांकडे गेलो, बाबा माझा धंदा आता जाईल आणि मला धंद्याला काय आधार नाही, तर का, तर त्या मालकाने हे तलाव विकण्यासाठी काढलेला आहे. ठीक आहे, तुला बँक लोन देईल, तू तलाव खरेदी कर, रजिस्टर कर. त्याच्याकडनं कधी किती साली घेतलेला? 2000 साला. अच्छा. त्याच्या अगोदर मी 8-10 वर्ष ते तलाव फुकटच वापरलं. त्याला फक्त मच्छी नुसती मोबाईलला द्यायचो, तेही मच्छी तो घेत नव्हता. मला बँकेच्या मॅनेजर लोकांनी खूप मदत केली. त्याही 2,90,000 रुपये दिले. मी त्या मालकाला तो 6 लाखाने तलाव घेतला होता, मी ते 2 लाख रुपये जमा केले, 2.25 लाख त्या मालकाला दिले होते. मग बँकेने सांगितले तुला 2 लाख, त्याचे 3 लाख जर दिले तुला धंद्याला पैसे, आणि दुसरं प्रायव्हेट कर्ज मला 1.5 लाख दिले. पहिले रेडॉक साहेब होते मॅनेजर, त्याच्यानंतर मोरे साहेब होते सिंडिकेट बँकेचे, सिंडिकेट बँक कलंबोली, यांचं खूप अर्थसहाय्य मिळालं. त्याच्यानंतर वाकडे साहेब माझे मच्छीबीजचे शास्त्रज्ञ, खोपोली मच्छीबीज गव्हर्नमेंटचे केंद्र आणि खारलँडचे अधिकारी, सिंगारे, वर्तक, मेसाराम, गांगर, अशा अधिकारी मार्गदर्शन करता करता आज मी या स्तरावर पोहोचलो का आज मी जी त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे ती अनेक शेतकऱ्यांना देतो. ह्याच्यात मला आनंद वाटतो. अनेक शेतकरी या प्रश्नाच्या माध्यमातून माझ्याकडे फोन नंबर करून येतात आणि त्याच्यात माझ्या आणखीन त्या जोडधंदे मी त्याला वाढवलेले आहेत. तुमचं स्वतःची हक्काची जागा तर झाली, बरोबर, कारण मत्स्य व्यवसाय सुरू करताना महत्वाचं काय असतं, जागा, त्याला लागणारं तलाव बांधायला तर पाणी, सगळ्या ह्या गोष्टी पूरक लागतात. मग हे जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं खोपोली केंद्राकडनं, त्याचा फायदा कसा कसा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला झाला? आम्ही प्रत्येक वर्षी मॅडम नियोजन बदलवत गेलो. कशाने आपलं प्रॉफिट वाढेल, कशाने मासे जलद मोठे होतील, असं एक एक नियोजन आम्ही बदलत गेलो. पहिला आम्ही बुडणारे खाद्य फेकत होतो, त्याच्याने किती मासे खाद्य खातात, किती नाही खात, वेस्टेज किती जातो, पाण्यावर परिणाम काय होतो. मग आम्ही पिंजरा पद्धत केली. त्याच्यानंतर आता तर 2014ला आम्ही तर आंध्रावरनं तयार खाद्य आणलं, त्याच्यात पाणी खराब होणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही म्हणालात की मत्स्य बीज तुम्ही आणलीत, ती कुठून आणलीत आणि किती प्रमाणात आणलीत? अनेक जातीची बीज आम्ही कलकत्त्यावरनं जे मुंबईला एजंट आहेत त्यांच्याकडनं मागवतो, त्या घेतो, आणि जे खारलँडला बीज देतात कटला किंवा रू, अशा 2 जाती फक्त आपल्याकडे उपलब्ध होतात आणि बाकीच्या जाती पाहिजेत मग ते बाहेरून मागवतो आम्ही. आणि एक जात अशी आहे तिलाप्या, का ती पहिला आपला महाराष्ट्र शासन तिला मान्यता देत नव्हती, आता तिला पूर्ण मान्यता दिलेली आहे. आणि त्या ते माशाला मान्यता नव्हती का तो मासे प्रजनन जास्त करतो, वर्षातनं 3 वेळेला बिडिंग करतो. आज त्याला मार्केटिंग असं झालं की फुल त्यालाच मार्केटिंग आहे त्याच माशाला. आता ते परवानगी त्याला पण दिली. असे आम्ही 8 जातीचे मासे करतो. जिताडा हा सर्वांच्या आवडीचा मासा, कटला रू हा परपंती जास्त याला खातात, तिलाप्या, कोलंबी, पापलेट हे आपले महाराष्ट्रीयन लोक जास्त खातात. अच्छा, बरोबर. हे जे वेगवेगळ्या 8-10 प्रकारचे विविध प्रकारचे मासे तुम्ही तुमच्या तलावात व्यवसायात तुम्ही उत्पन्न करता, नव्हे त्यांची शेती करता, परंतु कसं असतं मत्स्यबीज आणल्यानंतर ते एक पाण्याचं प्रमाण किंवा त्याच्यात जो चुना मिश्रण करतो त्याचं प्रमाण, एकंदर जी पेज असते ती, मुख्य महत्वाचं म्हणजे त्यांचं खाद्य, त्याचं प्रमाण, ह्या सगळ्यावर काय सांगाल? पाण्याचं प्रमाण, पाण्याचं पीएच 7.5 ते 8.5 लागतो. तेवढं जर असेल तर मच्छी चांगली वाढ होतो. त्याच्यानंतर चांगलं बियाणं म्हणजे अर्ध बोटुकली किंवा 1 बोटुकली साईजचं बियाणं, तर तेवढंच बियाणं आम्ही कालांतरित तेवढा धंदा करायचो आम्ही. नंतर आमच्या लक्षात आलं की धंदा आपला वाढला पाहिजे, त्याच्यात आणखीन उत्पन्न मिळालं पाहिजे. मग आम्ही
ह्या वर्षाचे मासे त्या वर्षाला विकता आले पाहिजेत, मोठे मासे. मग आम्ही 2 तलाव नवीन केले, त्याच्यात नर्सरी केली, त्याच्यात बीज स्टॉकिंग करायला लागलो. 10,000 या गेल्या वर्षाचं 2 तलावामध्ये 15,000 बीज आहे, दुसरं 15,000 बीज आम्ही आणून स्टॉकिंग करतो. म्हणून आमची 8 महिने मच्छी विकली जातो, फक्त 4 महिने पावसाळ्यात मच्छी बंद राहतो. आणि ह्याच विषयी मला सांगायचं म्हणजे तुम्हाला वेगवेगळे तुमच्या नावे सर्टिफिकेट जमा झालेत, प्रमाणपत्र तुम्हाला याविषयी मिळालेली आहेत, तर या संबंधी सांगा. खोपोलीचे 2 प्रमाणपत्र भेटलेले आहेत. टाटा डॅमचे शिंदे साहेब त्याही एक प्रमाणपत्र दिलं आहे, खोपोलीचे वाकडे साहेब त्याही एक प्रमाणपत्र दिलं आहे, पनवेलचे गांगण सर त्याही मला एक प्रमाणपत्र दिलं आहे. गौरव पुरस्कार प्रशांत ठाकूर आमदार असताना 5 वर्षा अगोदर त्याही एक प्रमाणपत्र दिलेलं आहे. अच्छा, असे गौरव पुरस्कार 3 प्रमाणपत्र रेडिओला मुलाखत झालेली आहे, स्टार माझाला झालेली आहे, अग्रो प्लस पेपरला झालेली आहे, आणि 4थ्यांदा आता ही सह्याद्रीला माझी मुलाखत होतो. आणि मला वाटतं याचा फायदा निश्चितच लाखो करोडो लोकांना होणार आहे. जसं तुम्ही नामदेवजी म्हणालात ना की बघा कुठलाही व्यवसाय म्हटला ना की त्याच्यात मेहनत खूप महत्वाची आहे, नाही का. जेवढं तुम्ही मन लावून ती गोष्ट कराल तेवढी ती गोष्ट तुम्हाला अधिकाधिक मिळत जाते. जसं तुम्ही म्हणालात ना की तुमच्याकडे आज वेगवेगळे 8-10 प्रकारचे मासे तुम्ही उत्पन्न करता, त्याचा व्यवसाय करता, परंतु हे कसं असतं, प्रत्येक ही प्रजाती वेगवेगळी आहे माशांची, पण त्यांची काळजी घ्यायची पण वेगवेगळं असतं का, कसं एकंदरीत ते असतं वेगवेगळं, त्याचं संवर्धन करताना कसं करता तुम्ही? आता चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता जिताडा हा मत्स्यभक्षक आहे. अच्छा, तो मासे जिवंत मासे खातो आणि म्हणून त्याची टेस्ट आणि म्हणून तो लोकांना जास्त खायला आवडतो, आणि तो महागडा मासा आहे. त्याचं रेट 500 ते 800 रुपये बाजारामध्ये रेट आहे त्या जिताड्याचं. मग ते जिताडा आपण त्या ताल्यात आहे तर नवीन बीज त्या ताल्यात टाकायचं नाही, मग ते नर्सरीमध्ये ठेवायचे. नर्सरीत ज्या वेळेला ते मासे मोठे होतील त्यावेळेला त्या तळ्यामध्ये त्या माशाला शिप करायचं, जिवंत आणून सोडायचं. म्हणजे जरी ते मोठा झाला तर त्याला खाता येणार नाही त्या माशाला. म्हणजे अशी काळजी कुठेतरी दक्षताही बाळगावी लागते. आणि संपूर्ण शेतकऱ्याला याचा अभ्यास यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी नुसतं मत्स्य संवर्धन करता करता अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजेत. नामदेवजी, जे तुम्ही पाण्याची मुख्य जे प्रमाण असतं ते फार व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. मग याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी ते लॅब टेस्टिंग मध्ये पण घेऊन जाता, कशी काळजी घेता? ते वर्षातनं 3 वेळा लॅब चेक करतो. बरं. पाण्याचं पीएच 7.5 ते 8.5 जर असेल, ती कुठे जवळपास आहे तुमच्या? पनवेलला लॅब आहे. आणि तल्यावर पण आपल्याला टेस्ट करता येतो, स्वतः घरी करू शकतो, पण ते परफेक्ट रिपोर्ट काय भेटणार नाही. म्हणून ते 100-125 रुपये फी गेली तरी चालेल, का जास्त कधी फी नाहीये. लॅबमध्ये परफेक्ट रिपोर्ट देतात ते. एवढं जर पीएच असेल मग त्याचा आम्ही पाण्याची रुंदी आणि उंची या प्रमाण अग्रिकल्चर चुना लॅब याचा त्याला डोस देतो आणि तो पीएच आम्ही समतोल करतो 7.5 ते 8.5. मग ते पीएच व्यवस्थित झालं, मेंटेन झालं का मच्छीची वाढ चांगली होतो. आणि खाद्य 2 टाइम त्याला फीड द्यायचं. त्या प्रमाणात किती बीज आहे, किती मासे मोठे आहेत त्या प्रमाणात त्यांना बीज देतो. अच्छा, ते प्रमाण सगळं आपल्याला व्यवस्थित माहिती केंद्रावरनं मिळतं. मुख्य प्रश्न येतो तो पाण्याचा. जसं तलावाची एवढी मोठी व्याप्ती आहे तर त्याला पाणीही भरपूर लागणार. ह्या पाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन 4.5 मीटर आता पाणी आहे. मे जूनला 1.5 मीटर ते 2 मीटर पाणी राहतो. आम्ही काय केलं, आता आम्हाला रोजगार हमीतनं शासनाने 81,000 रुपये तळा खोदण्यासाठी दिले आणि आम्ही त्याच्यात 3.5 लाख रुपये टाकले. 7.5-8 लाख खर्च आला. ब्रेकर वगैरे लावून माती, मग आम्ही दुसऱ्यांना ती 500 रुपये गाडीने माती लोकांना भरावं लागेल, कारण कोण जागा देणार नाही माती खाली करण्यासाठी. मग असं करून 3.5 लाख आम्ही टाकले, 3.5 लाख रुपये मातीचे झाले. असा 7.5 लाख खर्च केला. आता पाणी उपलब्ध, स्वतःचं पाणी झालेलं आहे. पाणी जमिनीतनं पाणी बाहेर झिरपायला लागलेलं आहे, बाहेर खालचं पाणी वर आलं, एवढं पाणी आहे. आणि पाणी मुबलक पाणी आहे. गिऱ्हाईक मार्केटिंग चांगलं आहे. या मार्केटिंगच्या अगोदर जे तुम्ही सेल्फ मार्केटिंग सुरू केलं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा माल हातोहात जिथल्या तिथे विकला जातो, कोणी आधेमध्ये एजंट किंवा डिस्ट्रीब्युटर नाही. परंतु त्याच्याही अगोदर जे तुम्ही म्हणताय की हे पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित केलं, ही माहिती घेतलीत आणि तुम्ही उल्लेख केलात की रोजगार हमी योजनेतनं तुम्हाला हे थोडंफार अर्थसहाय्य झालं.
म्हणजे काय म्हणायचंय मला नामदेवजी, की तुम्ही जेव्हा व्यवसाय करताय तो व्यवसाय करताना तुम्ही चतुरस्त्र तुमचे म्हणजे अनुभव गाठीशी तर बांधतातच, परंतु पूरक रीतीने तो अभ्यासही करताय की शासनाकडनं कितपत मिळू शकेल किंवा माहिती केंद्रावरनं कुठल्या प्रकारची माहिती मिळेल. तर ह्यासाठी इतरांना जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांनी ह्या कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायला हव्यात? याच्यासाठी पीएच, चांगलं खाद्य, फीड मच्छीला आणि मच्छी बीज या 3 गोष्टी करण्यात आणि ते मासे कुठे विकले जातील, त्यांना चांगला रेट कुठे मिळेल, मार्केटिंग कुठे मिळेल, ह्या शेतकऱ्याही हे करावं. आणि मी सुद्धा काही शेतकरी माझ्याकडे येतात माहिती मिळवण्यासाठी, काही अधिकाऱ्याकडे जातात, माझ्याकडे येतात आणि मला जी माहिती अधिकाऱ्या दिलेली आहे आणि 20 वर्षाचा माझा जो अनुभव आहे तो स्वतः मी त्यांना माझ्या चहाच्या या बिस्किटच्या खर्चाने त्यांना देतो. मला त्याच्यात आनंद वाटतो. निश्चितच. जसं तुम्ही मगाशी बोलताना तुमच्याशी तुम्ही म्हणालात की तुमचे मासे तुम्ही तिथल्या तिथे विक्री करता, म्हणजे जिवंत मासेच तुम्ही देता, असं कोणाच्या मार्फत वगैरे मार्केटला नेऊन मग तुमचे मासे खरीदतात लोक असं नाहीये. याविषयी काय सांगाल? हे व्यवस्थापन कसं काय तयार केलं? हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे का जर होलसेलवाल्यांना मासे दिले तर रेट मिळणार नाही, पुन्हा त्याच्यात थकबाकी होण्याचा संभव असतो. इथं आपला काटा रेट, आपला रेट, आता जो मासा तिलाप्या 200 ते 240 ने मी विकला जातो, आता होलसेलचा रेट त्याचा 140 ते 100 रुपये आहे. जो धंदा आपल्याला 4 लाखाचा ते 5 लाखाचा करायचा आहे तो धंदा आपला 2.5 ते 3 लाखावर येईल. म्हणजे आपल्याला जी कमाई आपल्याला पाहिजे प्रॉफिट तो मिळणार नाही. त्याच्याने गिऱ्हाईक समाधानी होतो, जिवंत मासे मिळतात आणि वासी, मुंब्रा, इकडे डोंबोली, अंबरनाथ पासून गिऱ्हाईक हायपाय गिऱ्हाईक येतात 2 किलो 3 किलो मच्छी घेण्यासाठी आणि काही तर पार्ट्या बी करायला येतात, तिथंच मच्छी घेतात, तिथंच बनवतात, त्यांना आनंद वाटतो. अशा फॅमिल्या पण येतात तिथंशी तळ्याच्या बाजूला. परंतु आम्ही जागा काही जागा देताना घाबरतो, कारण काही पार्टी करताना कोणी दारू श्रवण केलं, काय केलं, भानगडी वगैरे म्हणून आम्ही जागा शक्यतो देत नाही. पण चांगली माणसं कोण असतील, फॅमिलीवाले असतील तर ते मच्छी बनवत असतील, खात असतील ते बनवतात. म्हणजे थोडक्यात मला असं दिसायला लागलेलं आहे कुठेतरी पुढे जाऊन तुम्ही त्याचं एक छोटंसं रिसॉर्ट पण त्याला लगत बांधाल, नाही का? तसं नियोजन पण चालू आहे. स्वतःच्या कोंबड्या आहेत, कुक्कुटपालन आपलं गावठी कोंबड्या. कारण त्या जोड व्यवसायांविषयीच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की तुम्ही मगाशी म्हणालात की याला पूरक मी अनेक जोड व्यवसाय करतो, ते काय आणि कसे तयार केले? मच्छी विकता विकता 100 कोंबड्या आहेत गावठी आपल्या, त्याच्या अंडी विकली जातात 10 रुपयांनी, 10 रुपयाला एक, 8 रुपयाला एक अंडा जातो, तो औषधी अंडा जातो आपल्या गावठी कोंबड्यांचा. त्याच्यानंतर मच्छी बीज देतो दुसऱ्या शेतकऱ्यांना, खाद्य देतो, चुना देतो. ऍग्रिकल्चर चुना काही ठिकाणी भेटत नाही, कारण हा ऍग्रिकल्चर चुना जो आपण पाण्यात खातो तोच चुना मच्छीच्या पीएच साठी लागतो, पाण्यासाठी. हा चुना मागून बाहेरून शेतकऱ्यांना देतो. हे जोडधंदे, अनेक जोडधंदे वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. होडी सुद्धा आणायचं होतं, तर होडीवर आमच्याच एका साहेबाई सांगितलं नका होडीच्या बसकटी पडू, कारण कुणाचं कोण पोर बुडला बिडला तर तुम्हाला अडचण येईल. मग ते होडीचं बंद केलं. होडीचं पण आम्हाला ते तळ्यात होडीचं करायचं आमचं नियोजन होतं. बरोबर, ते कॅन्सल केलं. जसं तुम्ही म्हणालात की हा जो तुमचा आता व्यवसायाचा पसारा हळूहळू तुम्ही वाढवताय, पुढे अजून जाऊन तुम्हाला काही गोष्टी करायच्यात, परंतु हे एकट्याचं काम नाहीये, अनेक हातभार त्याला लागतात. तर कसं आहे घरातल्यांचं स्वरूप? स्वरूप चांगलं आहे घरातल्यांचं. बाई माणसं येतात, 2 मुलगे सरी सर्व्हिसला जातात, तरी ते सर्व्हिसच्या बिगर वेळेत मला मदत करतात. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आणि मी दोघं पार्टनरशिप धंदा करतोय, तो सतत माझ्या बरोबर आहे. पूर्ण तल्यावरती आमचा तल्यावर एक माणूस झोपाला असतो, 4 कुत्रे आहेत, त्या कुत्र्यांना जेवण आणि म्हणजे देखभाल व्यवस्थित जेवढी तुम्ही कराल तेवढ्या त्या धंद्याला बरकत येत जाईल. निश्चितच. अजून जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आंध्राला सुद्धा जाऊन आलेला आहेत, जिथे राष्ट्रीय मत्स्य विकास केंद्र मोठं आहे. तर तो अनुभव कसा होता? तिथून मी जाऊन 4 आणि काय काय वेगळं शिकला? तिथं भरपूर शिकण्यासारखं आहे. आंध्राला भरपूर उत्पन्न काढतात, ते आपल्या 2-3 पटीने उत्पन्न काढतात. तर ते नियोजन बघून मी आलो, बाबा मच्छी जास्त वाढवण्यासाठी, मच्छी जलद वाढण्यासाठी त्यांना ऑक्सिजन काय पाहिजे. जनरेटर एक मोटर बसवली 3 पेजची, तिचं ऑक्सिजन सकाळी संध्याकाळी ते चालू करून सावर करून ऑक्सिजन देतो. एक लाईटवर बसवली. असे त्यांच्याकडे बघून ते बऱ्याच गोष्टी मी शिकणार. तरतं खाद्य कसं टाकायचं, त्याचे चेक ट्रे कसे बनवायचे ते बनवले. अच्छा, म्हणजे थोडक्यात व्यवसाय करता करताच अजूनही तुम्ही विद्यार्थी दशेत आहात असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यातला अजूनही इंगित वेगवेगळी शिकताय तुम्ही
आणि ते शिकवणंच इतरांपर्यंतही पोहोचवताय. मग असं तुमची जी ग्रामसभा आहे किंवा ग्रामपंचायत आहे त्यांचा कितपत तुम्हाला पाठिंबा मिळतो? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी आजूबाजूच्या लोकांनाही सांगतो किंवा कोणाला नवीन धंदा हा सुरू करायचा व्यवसाय तर त्यांनाही मी माहिती देतो. तर हे एक चित्र कसं असतं? अनेक शेतकरी येतात फोन करून, आम्हाला पाटील वेल द्याल का, थोडी माहिती द्याल का? मी सांगतो या, जेवढी माहिती मला मिळालेली आहे तेवढी मी तुम्हाला देईन. मला माहितीची मोठे मोठे अधिकारी मला भेटतात, त्यांच्याकडनं माहिती मी घेतो, तशी मी तुम्हाला वाटतो. असे येतात, त्यांना माहिती देतो. आजूबाजूचा परिसर चांगला आहे, अगदी व्यवस्थित चाललाय. अच्छा, भविष्यात काय करायचे संकल्प आहे? भविष्यात त्याच्यात अजून उत्पन्न किती वाढवायचं आणि कसं आज 8 महिने मच्छी जी विकतो ती 12माही मच्छी गिराकाला कशी मिळेल आणि चांगली मच्छी, चांगली टेस्टी मच्छी. आणि जसं काही आता मॉलच्या डी मार्ट असे चांगले मॉल आहेत, ते चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात, तिथे हायपाय लोक जातात. तशी माझ्याकडे पण हायपाय गिरायका येतात चांगली क्वालिटी म्हणून. ही माझी इच्छा आहे का 12 महिने मच्छी लोकांना मिळावी जिवंत. आज 8 महिन्यात माझी 8 महिन्यात मच्छी मिळतो, आज 4 महिने मच्छी बंद असतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की हायफाय लोक आज माझ्याकडे येतात कारण तुम्ही क्वालिटी खूप जपता. पण ही क्वालिटी जपण्याच्या दृष्टीने कुठल्याही व्यवसायात काय अशी महत्वाची गोष्ट आहे तुमच्या व्यवसायात खास करून की जेणेकरून आपला व्यवसाय हा इतरांपेक्षा वेगळा आणि मोठ्या प्रमाणात होणारच? काय तुम्ही तत्व जपता? तत्व पाण्यात कपडे धुणं नाही, मच्छी बसणं नाही. निरमा पावडर पाण्यात कपडे धुतले का मच्छीची टेस्ट कमी होतो, टेस्ट येत नाही. पाण्याचं पीएच, पाण्याची क्लिअरिटी आणि मच्छीचं खाद्य या जेवढ्या गोष्टी चांगल्या असतील तेवढी मच्छी चांगली टेस्टी लागेल आणि तेवढी गिराकाला साफसुथरं. तलावाच्या बाजूला परिसर साफसुथरं, गिराकाला आवडतो का आलो कुठेतरी मच्छी घेण्यासाठी आलो आणि आम्ही कुठेतरी बागेत किंवा कुठेतरी फिरण्यासाठी आलो असा आनंद वाटतो लोकांना. अच्छा, म्हणजे इतकी त्या परिसराची तुम्ही काळजी घेता, किंबहुना जास्तीत जास्त प्रदूषण विरहित ते पाणी कसं ठेवता येईल. कारण बघतोय ना मित्रांनो, आजकाल अक्षरशः नदी नाल्यांचं प्रदूषणाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि जसं एक मत्स्य व्यावसायिक या दृष्टीने की त्याचा लगेच इफेक्ट किंवा परिणाम कोणावर होतो तर पाण्यात राहणाऱ्या या जैविक प्राण्यांवरच आणि खास करून माशांवर. मग माशांची प्रतवारी टिकवण्याच्या दृष्टीने आपल्या प्रत्येकाचं नागरिकाचं नैतिक कर्तव्य आहे की जास्तीत जास्त आपण आपला परिसर आपल्या परीने स्वच्छ कसं ठेवू. ज्याचं एक मोठं अभियान आता आपण छेडतोय, चालू झालेलं आहे, त्याच्यात आपणही कुठेतरी एक छोटासा हिस्सा झालं तर मला वाटतं जसं नामदेवजी म्हणाले की इतरांसाठी सुद्धा म्हणजे मानवेतरांसाठी सुद्धा हा परिसर, हे पाणी हे जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची येते. जसं तुम्हाला मी विचारलं की भविष्यात तुमच्या या ज्या संकल्पना आहेत, जसं 12ही महिने हे लोकांना मच्छी कशी पुरवली जाईल हा तुमचा एक संकल्प आहे, याशिवाय काय? याशिवाय आणखीन लोकांना बीज देण्याचं, खाद्य, आता आंध्रावरनं खाद्य मी माझ्याकरता आणलेलं आहे, ते लोकांना खाद्य मिळावं चांगल्या कमी रेटनी किंवा कमी दराने. आज एमआरपी पेक्षा कमी रेटनी त्यांना खाद्य देतो मी. असं नियोजन त्याच्यात मला आणखीन असं प्रगती व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यात दररोज आम्ही दोघं, माझा पुतणे आणि मी, दररोज नवीन नवीन प्रयोग करून नवीन नियोजन करतो. निश्चितच मला वाटतं की नामदेवजींशी बोलल्यानंतर आपल्याला खरंच असं जाणवलं असेल की मनापासून जेव्हा इच्छा असते आणि नुसती इच्छा नाही तर त्याला जिद्द आणि मेहनतीची जेव्हा जोड मिळते तेव्हा काहीही हातात नसलेला माणूस किती काही मिळवू शकतो याचं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं नामदेवजींच्या बोलण्यातनं तुम्हाला जाणवलं असेलच. तुम्ही इथे आलात, एक छान आमच्याशी गप्पा मारल्यात, नव्हे तुमच्या व्यवसायाची छोटी छोटी इंगितं कशी आहेत आणि तो करण्यासाठी जबाबदारी किती तेवढीच घ्यावी लागते हे सगळं तुम्ही छानपणे सांगितलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.